गडिंग्लज येथील सुन्नी जुमा मशीद समोर आज मुस्लिम बांधवांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे। काय त्यांच्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, आज हे एक दिवसीय उपोषण तुम्ही सुरू केलेलं आहे? जे उपोषण चालू केलेलं आहे गडिंग्लज सुन्नी जुमा मशीदचे सभासद करण्याकरता सर्व विश्वास मंडळाला वेळोवेळी अर्ज देऊनही आज अखेर सुन्नी मुस्लिम बांधवांना सभासद करून घेतलेले नाही। दुसरी गोष्ट, सन 2007 ते 2022 अखेर सुन्नी जुमा मशीदचे जे ऑडिट झालेले आहे त्या ऑडिटची शासनामार्फत फेर ऑडिट होण्याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले, तरी पण ते आज अखेर झालेले नाही। आम्ही वेळोवेळी वक्फ बोर्ड औरंगाबाद येथे लेखी तक्रार केली आहे, पण मोठ्या राजकीय हस्तक्षेपामुळे आमच्या तक्रारीची आज अखेर दखल घेतलेली नाही। श्री मनसूर काशीम मुल्ला माजी अध्यक्ष सुन्नी जुमा मशीद गडिंग्लज यांना अध्यक्षपदावरून काढले ते राजकीय हस्तक्षेपामुळे आम्हाला कुठलीच माहिती मिळत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही। सदरचं जे आम्ही आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे ते याकरता केलेलं आहे की आम्हाला सुन्नी मुस्लिम समाजाची जी 250 ते 300 घरं आहेत त्या प्रत्येक घरातला एक नागरिक एक माणूस सभासद करून घ्यावा या आत्ताच्या विश्वास मंडळाने। दुसरी गोष्ट, 2007 ते 2022चा जो हिशोब आहे तो हिशोब त्यांनी जो ऑडिट केलेला आहे त्या ऑडिटला फेर वक्फ बोर्डामार्फत फेर ऑडिटची चौकशीची मागणी करीत आहोत आम्ही, ती आमची मागणी मान्य व्हावी। त्याच पद्धतीने तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? आज आम्ही सुरुवात केलेली आहे एक दिवस लाक्षणिक उपोषण या साजरा केले। नंतर आता जर आमच्या या मागण्यांचा जर विचार नाही झाला तर आम्ही साखळी उपोषणला बसणार। त्यानंतर मग तिसरी स्टेप असेल आमची आमरण उपोषणची स्टेप असणार आहे। याबाबत तुमचं प्रशासनाशी वगैरे काय बोलणं झालं? लेखी अर्ज वगैरे केलेले आहेत, पण अद्याप कुठल्याही यांनी आम्हाला काही प्रशासनाने विचारणा केलेली नाही किंवा दखलही घेतलेली नाही। आपण याबद्दल कोणत्या पालकमंत्र्यांना किंवा इतर शासकीय अधिकाऱ्यांची वगैरे भेट घेतली? हो, यापूर्वी भेट घेतलेली होती। पालकमंत्र्यांची भेट घेऊन आमची समस्या त्यांना सांगितलेली होती, समक्ष जाऊन भेटून समस्या सांगितलेली होती, पण आज अखेर त्याबद्दल काहीही एक झालेलं नाही। तर आता आपल्यासोबत हे मुस्लिम समाजाचे समाज बांधव बोलत होते। त्यांनी सांगितलेलं आहे की समाजातील प्रत्येक घरातील एका माणसाला या कमिटीमध्ये सदस्य करून घ्यावं, तसंच आमच्या मागण्यांचा विचार व्हावा अशी त्यांची मागणी केलेली ही रास्त मागणी असून त्याकडे आता ही कमिटी लक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय, त्याच पद्धतीने सत्यवार्ता न्यूजच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी सत्यवार्ता न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।